आनंदासाठी एकत्र येऊन काही निर्मिती होणं. आय एम रिपीटिंग माय सेंटेन्स. आनंदासाठी दोघांनी एकत्र येऊन निर्मिती होणं यापेक्षा निर्मिती करण्यासाठी म्हणून सपोज जेव्हा दोघं जण शरीर आणि मनाने एकत्र येणार त्यावेळी निर्माण होणारी संतती ही अत्यंत जास्त बुद्धिमान असते. याच्यासाठी तर स्पष्ट बोलायचं कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात असलेलं आपलं शारीरिक, मानसिक आणि वैचारिक असलेली आपली अव्यवस्था. निखिल, समवेअर तुला सांगतो, वी आर एक्सपेक्टिंग टू मच फ्रॉम आवर लाईफ नाव डेज. वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम आवर लाईफ पार्टनर, वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम किड्स, वी आर एक्सपेक्टिंग मच फ्रॉम द फॅमिली. गरजेपेक्षा अतिप्रमाणात असलेलं आपली विचाराची पद्धत, त्याच्यानंतर आपलं असलेलं अतिप्रमाणातलं आपलं फास्ट फूड आणि टोटल आपलं लाईफस्टाईल. सो आजकाल हा व्याधी हा पूर्णपणे व्याधी न राहता हा एखाद्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीससारखा लाईफस्टाईल डिसऑर्डर झालेला आहे. आई बाबा होण्याचं स्वप्न प्रत्येक दाम्पत्यासाठी अत्यंत सुंदर आणि भावनिक असतं. पण जेव्हा गर्भधारणेला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागतो तेव्हा मनात चिंता, तणाव आणि अनेक प्रश्न निर्माण होतात. अशावेळी प्राणपथ तुमच्या या प्रवासाकडे एका समग्र दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतो. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जन्मकुंडलीतील ग्रहस्थिती, योग्य कालखंड आणि जीवनातील संभाव्य अडथळे समजून घेता येतात. आयुर्वेद शरीराची प्रकृती, आहार, दिनचर्या आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक संतुलन निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतो. तर योग, प्राणायाम आणि ध्यान मनावरील ताण कमी करून शरीर आणि मनामध्ये सकारात्मक समन्वय साधण्यास सहाय्य करतात. मात्र लक्षात ठेवा, हे मार्गदर्शन वैद्यकीय तपासणी किंवा उपचारांना पर्याय नाही, तर तुमच्या उपचार प्रवासाला पूरक ठरू शकते. या संवेदनशील विषयाबद्दल सखोल आणि उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. प्राणपथ, प्राचीन ज्ञान, वैयक्तिक मार्ग आणि आधुनिक संतुलन. नमस्कार मित्रांनो, प्राणपथाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पहिल्या एपिसोडला चांगला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल भरपूर आभार. आपल्याबरोबर आज परत डॉक्टर मिलिंद आहेत. नमस्कार. आणि डॉक्टर मिलिंद आज एका नाजूक विषयावरती आपला पॉडकास्टचं डिस्कशन आपण करणार आहोत. सो डॉक्टर मिलिंद, स्वागत आहे आपलं. नमस्कार. आज आपण ज्या साठी आपण जे डिस्कशन करणार आहोत, जसं मी सांगितलं खूप नाजूक विषय. हा टॉपिक आहे इन्फर्टिलिटीबद्दल. आजच्या एजमध्ये, आजच्या जगात जे आज सगळ्यात कॉमन कपल्सना जे प्रॉब्लेम फेस करतो आपण, आपल्याला जे दिसून येतं आहे की इन्फर्टिलिटीचे केसेस खूपच वाढलेले आहेत. तर आज आपण प्राणपथाच्या गायडन्सखाली, ऑफकोर्स तुमचा जे 360 डिग्रीज अप्रोच जो आपण पहिल्या एपिसोडमध्ये डिस्कस केला होता, त्याच्या गायडन्समध्ये इन्फर्टिलिटी ह्या टॉपिककडे आपण कसं मार्गदर्शन देऊ. नमस्कार. सगळ्या प्रेक्षकांचे आधी मी मनापासून आभार मानतो. प्राणपथाला अत्यंत उत्साहाने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे मनापासून आभार. मागच्या वेळेला आपण निखिल म्हटलं तसं योग, आयुर्वेद आणि ज्योतिष हे आपल्या मुळात वेदाची 3 उपांग, आणि या तिघांच्या साह्याने आपण एखाद्या क्रॉनिक व्याधीसाठी एक 360 डिग्री अप्रोच घेऊ शकतो. हाच आपला प्राणपथाचा प्रामुख्याने हेतू आहे. परत एकदा मी इथे सांगतो इकडे की आपण इथे कसलंही ज्योतिष बघणार नाही आहोत. आपण कोणाची पत्रिका बघून काहीही आपण त्याला उपाय तापाय वगैरे असं काही सांगणार नाही आहोत. आपण ज्योतिषाच्या सहाय्याने योग्य काळाचा अभ्यास करून, आयुर्वेदाची मदत घेऊन, योगशास्त्राची मदत घेऊन एखाद्या व्याधीला संपूर्णपणे कसं बरं करायचं याच्यासाठीचाच आपला प्रयत्न आहे. आणि म्हटलं तसं की खरोखर की सध्याच्या काळामध्ये इन्फर्टिलिटी, वंध्यत्व, पुरुष वंध्यत्व असो नाही तर स्त्री वंध्यत्व असो, फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली गोष्ट आहे. अरे परत तुला गंमत सांगतो, असेच आमच्या मित्रांमध्ये चर्चा चाललेली होती. पुरुषाची शुक्राणू की ज्याला आपण स्पर्म काउंट म्हणतो, तो नॉर्मली तू बुक पिक्चरनुसार गेलास तर तो कुठे 50 to 60 मिलियन पर ml अशा पद्धतीचा असतो. म्हणजे जेव्हा आपण टेस्ट करतो आणि डॉक्टर जेव्हा टेस्ट करायला सांगतात आणि ते टेस्टचं नॉर्मल रेंज, एक्झॅक्टली नॉर्मल रेंज, जसे आपण म्हणतो की ब्लड शुगरची नॉर्मल रेंज असते, ब्लड प्रेशरची नॉर्मल रेंज असते, तशी तुझी शुक्राणूची वीर्यसंख्या एका ml मध्ये किती याची एक नॉर्मल रेंज असते.
तर ही नॉर्मल रेंज बुक पिक्चरनुसार गेलं तर 50 to 60 मिलियन, की ही गोष्ट सांगतोय मी साधारण 20-22 पुरुषाची, जेव्हा मी माझ्या फर्स्ट इयर मेडिकलला होतो. आणि सरप्रायझिंगली आता सध्या माझ्या लक्षात येते, हे माझेच प्रॅक्टिस करणारे मित्र, सध्या 16 ते 20 मिलियन जरी असेल तर डॉक्टर लोक म्हणतात दॅट इज फाईन. आता तू इमॅजिन कर, बुक पिक्चर आहे 50 ते 60 आणि आता हे डॉक्टर लोक म्हणतात की 20पर्यंत असेल तरीसुद्धा वी आर फाईन. म्हणजे 1/3 ओव्हर द पिरियड ऑफ द 25 years. म्हणजे स्टँडर्डच कमी झालं, स्टँडर्डच कमी झालेलं आहे. याला म्हणायचं वंध्यत्व. आणि मग तसं जर असेल तर मग फलधारणेसाठी, गर्भधारणेसाठी तुम्हाला प्रॉब्लेम राहू शकणारच. आज हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. ऑलमोस्ट मला वाटतं 30 to 40% न्यू कपल्समध्ये हे दिसून येते. IVFचे केसेस वाढलेले आहेत. सो आपला अगेन जसं आपण स्टार्टिंगला म्हटलं की प्राणपताच्या गायडन्सखाली तुझा अप्रोच कसा असणार आहे ह्या टॉपिकला, किंवा ह्या असे कपल्स तुझ्याकडे आले तर कसं अप्रोच घेशील तू? सगळ्यात पहिल्यांदा टू बी व्हेरी फ्रँक की इनफर्टिलिटीची कारणांमध्येच आपण आधी जायला पाहिजे. म्हणजे योग आयुर्वेद ज्योतिषाकडे जाण्याच्या आधी की हे असं सगळं का होतं आहे याच्यासाठी तर स्पष्ट बोलायचं कारण म्हणजे प्रचंड प्रमाणात असलेलं आपलं शारीरिक, मानसिक आणि वैचारिक असलेली आपली अव्यवस्था. निखिल, समवेअर तुला सांगतो, वी आर एक्सपेक्टिंग टू मच फ्रॉम आवर लाईफ नाव डेज. वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम आवर लाईफ पार्टनर, वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम किड्स, वी आर एक्सपेक्टिंग मच मोर फ्रॉम द फॅमिली. गरजेपेक्षा अतिप्रमाणात असलेलं आपली विचाराची पद्धत, त्याच्यानंतर आपलं असलेलं अतिप्रमाणातलं आपलं फास्ट फूड आणि टोटल आपलं लाईफस्टाईल. सो आजकाल हा व्याधी हा पूर्णपणे व्याधी न राहता हा एखाद्या ब्लड प्रेशर आणि डायबिटीससारखा लाईफस्टाईल डिसऑर्डर झालेला आहे. म्हणजे वंध्यत्व आता व्याधी नाही राहिलेला, वंध्यत्व आता लाईफस्टाईल डिसऑर्डर तुझं झालेला आहे. तुला असणारे खूप मोठ्या प्रमाणातले शारीरिक ताण, मानसिक ताण, 8-10 तास काम करणं, या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या शुक्राला आलेली दुर्बलता वगैरे या सगळ्या गोष्टींनीच ज्याला आपण म्हणतो की वंध्यत्व हे प्रामुख्याने तुझं वाढत चाललेलं आहे. ट्रू. सो आताची लाईफस्टाईल बघितली तर सगळ्यांचं ऑलमोस्ट एव्हरीवन इज गोईंग थ्रू द सेम स्ट्रेस लेवल पॅटर्न्स आहेत, इटिंग डिसऑर्डर्स आहेत सगळ्यांचे. आणि हे बाय नॅचरल आता जसं आपली द वे दॅट आर एज इज कमिंग जनरेशन्स आर गोइंग टू, हे काय कमी होणार नाही, हे तर वाढतच जाणार. सो ऑफकोर्स यू आर सेइंग की इट इज रिलेटेड टू इट. आता ह्या ओव्हरऑल कंडिशनसाठी मग काय उपाय? म्हणजे पहिलं तर तू ज्योतिषच्या मार्गाने तू नेहमी चालू करतो की मी कंदील दाखवतो, मी मार्ग दाखवतो, तर हे कसं अप्रोच घेतो? एक्झॅक्टली, फार छान बोललास. परत तेच वाक्य मी म्हणतो, रिपिटेशन, की आपण ना ज्योतिषाचा दिवा लावणार आहोत, ज्योतिषाचा आपण एक कंदील लावणार आहोत आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात मला काय दिसणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा एखादी वंध्यत्वाची केस माझ्याकडे येते आणि जेव्हा ती पत्रिका माझ्यासमोर येते तर पत्रिकेवरनं काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे जर आपल्याला कळत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा मानसिक पॅटर्न, शारीरिक पॅटर्न आणि मानसिक पॅटर्न, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पत्रिकेवरनं अतिशय सहजपणे लक्षात येतो. त्याचा असणारा हार्मोनल इम्बॅलन्स. आता उदाहरणार्थ चंद्रमा मनसो जाता, चंद्रावरनं मनाची अवस्था कळते. शारीरिक आणि मानसिक एकत्रीकरणासाठी तुमचा चंद्र असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गर्भधारणेसाठी गुरु आणि शुक्रासारखे ग्रह हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची अवस्था कशी आहे त्याच्याहीपेक्षा तुला महत्त्वाचं सांगतो की पत्रिका जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येते तेव्हा पंचम स्थान हे सूतस्थान म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे 5वं स्थान कसं आहे, त्या 5व्या स्थानामध्ये काय ग्रह आहे. 7वं स्थान हे तुमच्या अपोजिट पार्टनरचं सांगितलेलं आहे की तुमच्या अपोजिट पार्टनरबरोबरचे रिलेशन कसे असणार आहेत. तसंच 7मं स्थान आणि 8मं स्थान हे ॲक्च्युली ज्याला आपण म्हणतो की गर्भाशय किंवा योनी किंवा पुरुषामध्ये असणारी वीर्योत्पादक ग्रंथी यांची अवस्था 7व्या आणि 8व्या स्थानावरती दिसते. तर पत्रिका बघताना या 5व्या स्थानाचे मालक, 7व्या स्थानाचे मालक, 8व्या स्थानाचे मालक कुठे आहे, त्या 5व्या, 7व्या, 8व्या स्थानकांवरती काही कुठले शनी किंवा राहू केतूंसारख्या ग्रहांची काही दृष्टी आहे का, किंवा हे ग्रह कुठल्या नक्षत्रात आहेत, जलाचे ग्रह अग्नी नक्षत्रात आहेत का, अग्नी नक्षत्राचे ग्रह जलामध्ये आहेत का, या सगळ्यावरनं त्याची हार्मोनल इम्बॅलन्स आपल्याला अत्यंत निश्चितपणे कळतो. आणि गर्भधारणा राहण्यासाठी हार्मोनल इम्बॅलन्स आणि मानसिक अवस्था याचा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि तो आपल्याला बघावाच लागतो. आणि पत्रिकेच्या या प्रकाशामध्ये, ज्योतिषाच्या या प्रकाशामध्ये पहिल्यांदा हा दिवा मला दिसतो, त्याचा काळ मला दिसतो. गर्भधारणेसाठी योग्य काळ आता आहे का, तुला म्हटलं तसं की गुरुची स्थिती कशी आहे, शुक्राची जलग्रहाची स्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला पत्रिकेवर निश्चितपणे आपल्याला दिसतात. आणि मग डेफिनेटली आपण येतो आयुर्वेदाकडे आणि येतो आपण योगाकडे. तुला एक गंमत सांगतो, म्हणजे मला आता आयुर्वेदातला एक छान श्लोक आणि एक छान रेफरन्स आठवतो. ऋतुक्षेत्र अंबुबीज,
म्हणजे कुठल्याही गोष्टीची गर्भधारणा होण्यासाठी ऋतुक्षेत्र अंबुबीज नीट राहणं गरजेचं आहे. आता बघा या गोष्टीकडे कसं, ऋतू म्हणजे काळ, टाईमलाईन्स. क्षेत्र म्हणजे ॲक्च्युली ती जमीन, काळी कसदार असलेली जमीन. अंबू म्हणजे पाणी, आणि बीज म्हणजे ॲक्च्युली आपण असं म्हणू की स्पर्म्स किंवा ओव्हम. आता मला सांग, जेव्हा तू शेती करायला जातोस, तुला एखादी आंब्याची कोय लावायची असो, नाहीतर तुला भाताची शेती लावायची असतो, तू आधी नांगरणीसाठीचा योग्य काळ बघणार, तू पाऊस पाण्यासाठीचा योग्य काळ होतोय का नाही ते बघणार, त्याच्यानंतर ती सगळी जमीन नीट आहे का नाही, काळी कसदार आहे का नाही, ती जमीन नांगरली जाते का नाही, या सगळ्या गोष्टी बघणार. त्या जमिनीमध्ये खताबिताची फवारणी झाली का नाही ते बघणार. त्याच्यानंतर त्या जमिनीला नीट पाणी दिलं आहे का नाही, त्यातला वॉटर कंटेंट कसा आहे, या गोष्टीचा तू अभ्यास करणार. आणि मग त्याच्यानंतर योग्य क्वालिटीचं बी तू त्या जमिनीमध्ये पेरणार आहे. अरे गर्भधारणा इट इज नथिंग बट इट इज लाईक दॅट ओनली, की पुरुषाचं वीर्य कसं आहे, योग्य आहे का नाही, स्त्रीचं वीर्य, स्त्रीचं हे बीजोत्पादन कसं आहे, ते नीट दरवेळेला व्यवस्थित होत आहे का नाही, हा योग्य काळ, तिची मासिक पाळी दर महिन्याला होते का नाही, कुठल्या काळामध्ये त्यांचा सहवास होतोय, त्याच्यामुळे ऋतूला महत्त्व आहे. गर्भाशयाची अवस्था कशी आहे, PCOS सारखी कंडिशन आहे का, PCOD सारखी कंडिशन आहे का, त्याच्यानंतर अंबू, बरं दोघांची नरिशमेंट कशी आहे, आर दे मेंटली फिजिकली स्ट्रॉंग, आर दे मेंटली फिजिकली कपॅसिटर, दॅट इज इट. अँड लास्टली त्यांचं जे वीर्य आहे दोघांचंही, पुरुषाचं वीर्य आणि स्त्रीचं बीजांड, हे फलित करण्यासाठी योग्य आहे का नाही. तर ह्या सगळ्याचा अभ्यास जो करतो तो असतो आयुर्वेद. आणि या सगळ्याला मदत करणारं योगशास्त्राच्या सहाय्याने या सगळ्याला आपल्याला संतुलित अवस्थेत आणण्यासाठीचं आपल्याला काम करता येतं. त्याच्यामुळे परत मी पहिल्या तुझ्या वाक्यावरती येतो की मी ज्योतिषाच्या दिव्यामध्ये काळ बघणार आहे आणि त्याच्यामध्ये आयुर्वेद आणि योगशास्त्रासाठीची मदत घेऊन आपल्याला इनफर्टिलिटीसाठी काही चांगली उत्तर आपल्याला देता येऊ शकतात. खूप इंटरेस्टिंग पद्धतीने मांडले असतो. म्हणजे रिअल लाईफमध्ये जे आपण शेतकरी फार्मिंग ह्याच्यासाठी जे जी टेक्नॉलॉजी किंवा जो अप्रोच असतो, अरे हो, सिमिलर काइंड ऑफ सिमिलर पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी, हा आयुर्वेदाचा न्याय आहे. तिथेच तोच न्याय आपण इकडे अप्लिकेबल करतोय. सो तुझ्या पत्रिकेप्रमाणे वेदर तो योग्य काय आहे की नाही, ग्रहस्थिती आहे की नाही, ह्याचा एक अंदाज मांडून त्यांना ॲक्च्युअल जेव्हा कन्सीव्ह करायचं असतं ते काळ, त्यांचं नरिशमेंट, त्यांचं पूर्ण त्यांचं लाईफस्टाईल रिलेटेड ह्याच मार्गदर्शनाने रिझल्ट सक्सेसफुल होऊ शकतात. नक्कीच अगदीच नक्की, निश्चितचपणे. बेसिकली जसं आपण आता हे रिलेशन दाखवलं की जे रिअल लाईफमध्ये फार्मिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे सायन्सेस इन्वॉल्ड असतात की त्या मातीचं कंडिशन कशी आहे, की त्याला प्रॉपर पेरणी करता येते की नाही, तसंच तू दोन म्हणजे मेल आणि फिमेलचं इव्हॅल्युएशन करशील. मग त्याच्यामध्ये त्यांना नरिशमेंट, मातीला खत पाणी घालतो आपण तसं त्यांचं नरिशमेंट प्रॉपर आहे की नाही. आणि अल्टिमेटली जेव्हा बीज पेरणी केली जाते त्याचं ऋतू, त्याचं वेदर पॅटर्न आहे. सो दिस इज व्हेरी कोरिलेशन आहे या टॉपिकचं. आणि लेमनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे अंडरस्टँड करण्यासाठी खूपच चांगलं आहे. हे जे तू जे म्हटलास की काय ऋतुक्षेत्र अंबुबीज. अरे तुला त्याच्यातला अजून एक गंमत सांगतो की आयुर्वेदामध्ये ना सगळ्यांना माहिती असलेला कॉमन शब्द आहे वाजीकरण संकल्पना आहे. काय वाजीकरण म्हणजे काय की तुमचं बलवान शुक्र कसं तयार होईल. शुक्र या शब्दाचा अर्थ पुरुषाची निर्मिती क्षमता आणि स्त्रीची निर्मिती क्षमता. या निर्मिती क्षमतेला एक शब्दप्रयोग केलेला आहे शुक्र आणि संभोग क्षमतेला शब्दप्रयोग केलेला आहे वाजीकरण. तर वाजीकरण शब्द म्हणजे नुसतीच संभोग क्षमता वाढवणं नाही, तर तुमचं जे ऋतुक्षेत्र अंबुबीज आहे त्यापैकी बीज ही संकल्पना जी आहे ते बीज या संकल्पनेला ताकद देण्याचं काम वाजीकरण संकल्पना आहे. वाजीकरण हे नुसतंच निर्माण होणारं बाळ हे शारीरिक आणि मानसिक ताकदवान व्हावं हा एवढाच उद्देश नाही, तर पर्यायाने निर्माण होणारा समाज हाही तितकाच बलशाली, मेंटली आणि फिजिकली स्टेबल व्हावा हा वाजीकरण या गोष्टीचा उद्देश आहे. अरे तुला एवढंच नाही तर आयुर्वेदाने स्त्रीला आणि पुरुषाला एकत्र येण्याआधी एक सहवास विधीसुद्धा लिहून दिलेला आहे की तुम्ही ते एकत्र येण्याच्या आधी अशा पद्धतीनं काही तुम्ही शिवाची उपासना करा किंवा ब्रह्माची उपासना किंवा अमुक उपासना करून तुम्ही सहवासाला जा. आता मला सांग, तू रामरक्षा म्हणतोस, रामरक्षा म्हणल्यानंतर तुझ्या मनात काही ना काहीतरी सकारात्मक वायूज तयार होतात. इट इज ॲब्सोल्युटली लाईक दॅट. तुला एक साधा श्लोक सांगतो, मला तो अजूनही आठवतोय, थोडासा माझा चुकेल. आमच्या चरक संहितेतला तो श्लोक आहे. अहिरसी
महिरसी सर्वता प्रतिष्ठासी धाता त्वा तथा तू तन्वो अद्य ददातु मे. म्हणजे सहवासाला जाण्यापूर्वी त्या पुरुषाने शय्येवरती जाण्याआधी ब्रह्माला केलेलं आव्हान आहे की हे ब्रह्मा, की मी आता सहवासाला जातोय, तर निर्माण होणारा बाळ हे तुझ्या आशीर्वादाने आणि तेजाने युक्त हो. आता मला सांग, इतका महान आणि पवित्र अर्थ आणि असे मंत्र म्हणून किंवा असे श्लोक म्हणून जर तुम्ही सहवासासाठी गेला, या सगळ्यामध्ये गमत काय माहिती आहे का, की आनंदासाठी एकत्र येऊन काही निर्मिती होणं. आय एम रिपीटिंग माय सेंटेन्स. आनंदासाठी दोघांनी एकत्र येऊन निर्मिती होणं यापेक्षा निर्मिती करण्यासाठी म्हणून सपोज जेव्हा दोघं जण शरीराने मनाने एकत्र येणार, त्यावेळी निर्माण होणारी संतती ही अत्यंत जास्त बुद्धिमान असते. म्हणून आयुष्याचा आनंद सगळ्यांनीच घ्यावा. तुम्हाला काय, तुम्ही पार्ट्या करा, मौज मजा करा, सगळं काही करा, पण आता मला निर्मिती करायची आहे, त्यासाठी मी शारीरिक फिट पाहिजे, त्यासाठी मी मानसिक फिट पाहिजे. याच्या अर्थाने आपण काही तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तिथे आयुर्वेदाचा उपयोग येतो, तिथे योगशास्त्राचा उपयोग येतो. आयुर्वेदाच्या साहाय्याने स्त्रीनी शरीरशुद्धी करून घ्यावी, पुरुषांनी शरीरशुद्धी करून घ्यावी, पंचकर्मासारख्या गोष्टी करून त्याने पूर्णपणे शुक्रधातूची शुद्धीकरण करून घ्यावं. योगशास्त्राच्या साहाय्याने, काही विशिष्ट योगासनांच्या साहाय्याने आपल्याला मानसिक आणि शारीरिक बलवान करावं. आता तुला अजून एक छोटंसं उदाहरण सांगतो, तुला ऐकायला कदाचित गंमत वाटेल. 1 महिन्याचं बाळ आहे किंवा 2 महिन्याचं बाळ आहे. त्या बाळाला जेव्हा लघवी होत नाही, तेव्हा पूर्वीच्या आपल्या आज्या त्या बाळाच्या पोटावरती हात ठेवायच्या आणि एक नुसता शब्दप्रयोग करायच्या. हो, मला वाटतं हा तू आधीच्या एपिसोडला, पहिल्या एपिसोडला पण येस, आय एम रिपीटिंग दिस. आता मला सांग, नुसता तो शकार आहे, त्या शकाराच्या साह्याने ते लहान मुलाला शू होत होते. आता मूलाधार चक्र हे सगळ्यात आपल्या षटचक्रांपैकीच असलेलं खालचं चक्र. त्या षटचक्रांमध्ये मूलाधार चक्राच्या 4 पाकळ्या, व स श स. जेव्हा तू शकार म्हणतोस तेव्हा तुझं मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट होतं. आणि मूलाधार चक्र तुझं काय काय कंट्रोल करतं? ऑल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आणि मूलाधार चक्राची आहे देवता गणपती. सो अथर्व शीर्षाच्या साहाय्याने, मूलाधार चक्राला बॅलन्स करणाऱ्या योगासनांच्या साहाय्याने तुम्हाला तुमचं हे असणाऱ्या बीजाला तुम्ही डेफिनेटली ताकद देऊ शकता. आता मूलबंध सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता अजून एक तुला सांगतो. आता केगेल एक्सरसाइज शब्दपर्यंत तो ऐकलेला असेल, KEGEL, केगेल एक्सरसाइज, की सगळेजण तो केगेल एक्सरसाइज करतात, पेल्विक फ्लोअरला ताकद देण्यासाठीचा केलेलो एक्सरसाइज. पण मग 5000 वर्षापूर्वी आपल्याकडे मूलबंध सांगितलेला आहे, की गुदाचं आकुंचन करून घ्यायचं आणि श्वासाचं रोखून धरायचं. मग केगेल एक्सरसाइज तुम्ही करू शकता, मग मूलबंध तुम्ही का नाही करू शकत? टाइमलाईन्सला अनन्यसाधारण महत्व आहे. आता सगळे डॉक्टर लोक सगळ्या स्त्री वर्गाला एक विशिष्ट काळ देतात, की उदाहरणार्थ की ॲक्च्युली पाळीनंतर साधारण 12, 13, 14, 15 दिवस हा अत्यंतिक महत्त्वाचा असतो. मग त्यांनी सांगितलेला काळ हा महत्त्वाचा आणि आयुर्वेदाने सांगितलेल्या काळाला काही महत्त्व नाही. त्याच्यामुळे योग्य पद्धतीचा काळ बघणं, योग्य पद्धतीने देहशुद्धी करून घेणं, योग्य पद्धतीने योगासनं करणं, या पूर्वतयारीच्या साहाय्याने, आणि परत मी रिपीट करतोय की मला काहीतरी निर्मिती करायची आहे, या संकल्पनेने पुरुष आणि स्त्रीने एकत्र येणं जास्त महत्त्वाचं असतं, फक्त आनंदासाठी एकत्र येऊन काहीतरी निर्मिती करण्यासाठी पेक्षा. इंटरेस्टिंग. सो जसं तू सांगितलं, जे मंत्र तू बोललास, सो हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर इट इज अ काइंड ऑफ अ मॅनिफेस्टेशन. हां, ॲब्सोल्युटली बरोबर आहे. सो आता हल्ली जे आपण म्हणतो की मॅनिफेस्ट करा, मॅनिफेस्टेशनच्या वाक्य बोला आणि ते तुम्हाला व्हॉट यू आस्क इज व्हॉट युनिव्हर्स गिव्स. तर हे आपण ऑलरेडी आपल्या शास्त्रामध्ये हे आधीपासून हे गायडन्स दिलेलंच आहे. गायडन्स दिलेलं आहे. मला तो वाचून दाखवावासा वाटेल तुला, की एक्झॅक्टली काय गायडन्स दिलेला आहे. मी तुला तो वाचून दाखवतो. ॲब्सोल्युटली. म्हणजे तुला त्याचा नुसता अर्थ बघूनच तुला ते आवडेल की काय पद्धतीनं गायडन्स दिलेला आहे ते. आणि आता हा श्लोक बघ. ब्रह्मा बृहस्पती विष्णू सोमहा सूर्य तथा अश्विनो. ब्रह्मा बृहस्पती विष्णू सोम तथा सूर्य अश्विनो भगो अथा मित्र वर्णम वीरम ददातु मे सुतम. ब्रह्मा बृहस्पति विष्णु सोम सूर्य अश्विनी कुमार और मित्र वरुण दिव्य शक्ति रूपे और मुझे वीर्य पुत्र का प्रदान करे. सहवास करने से पहले शैया पर चढ़कर अहिरसी तथा ब्रह्मा बृहस्पति ये दोनों मंत्र पढ़कर सहवास करे. हा मंत्र आमच्या चरक संहितेमध्ये सहवासाला जाण्यापूर्वी सांगितलेला आहे. याचा अर्थच किती सुंदर आहे बघ.
की मला निर्माण होणारा मुलगा किंवा मुलगी हा वीर स्वरूपातला असू दे, शरीर आणि मनाने ताकद असू दे, ह्या गोष्टींचं पालन करणं आयुर्वेदाच्या सहाय्याने, या योगासनांचं पालन करणं आपल्या चक्र बॅलन्सिंगच्यासाठी आणि योग्य काळ ज्योतिषाच्या सहाय्याने हे केल्यानंतर डेफिनेटली जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार असतील इनफर्टिलिटीमध्ये तर तो काळ तुम्ही वाचू शकता. काही पूर्वतयारीने खूप काही चांगल्या गोष्टी तुम्ही करू शकता. सो तुझा जो कॉन्सेप्ट तू चालू केलास सुप्रजा. येस, सुप्रजा हाच कन्सेप्ट आहे. इट्स नॉट ओनली इनफर्टिलिटी, इट्स अ सुप्रजा. म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही हे करताय, त्याच वेळेला तुम्ही भारतवर्षासाठीही काहीतरी करताय. खूप नोबल थॉट प्रोसेस आहे. एक थोडासा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे माझ्या डोक्यात आलेला की असे कपल्स पण इन्फर्टिलिटी हा एलिमेंट घेऊन सुद्धा असे कधी कपल्स येतात आणि किंवा इन्फर्टिलिटी नाही, नॉर्मली सुद्धा कपल्स येऊन असं बोलतात की आता आपल्या मॉडर्न सायन्सेसमध्ये आणि याच्यामध्ये तर आता गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण सेक्स डायग्नोसिस म्हणजे सेक्स आयडेंटिफाय करणं बिफोर हे चुकीचं आहे. पण तरी लोक येतात की मला मुलगाच हवा आहे म्हणून, तर मला मूल होण्यासाठी काहीतरी करू शकतो का, म्हणजे मुलगा होण्यासाठी काहीतरी करू शकतो का, असं थॉट प्रोसेसनी पण लोक येत असतील किंवा कदाचित त्यांच्या डोक्यात असं असेल. म्हणजे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे हा विषय, कॉन्ट्रोवर्शियल डेफिनेटली. आणि अशा विचारसरणीचे लोक आत्ताही आपल्याला जगात आत्ता सुद्धा, म्हणजे अगदी खेडेगावात वगैरे असं काही नाही, आपल्या शहरामध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा आहेत. पण परत त्या सगळ्यांना मी तेच सांगू शकतो. आणि माझ्याकडे जेव्हा 1-2 केसेस अशा झाल्या होत्या त्यांनाही मी तेच सांगतो की शेवटी माझा उद्देश आहे सुप्रजा निर्मिती, हा माझा उद्देश आहे. त्यामुळे या गोष्टींचा किंवा योग आयुर्वेद ज्योतिषाचा वापरून आपल्याला मेल ऑर द फिमेल या गोष्टीचा काहीही संबंध नाही. आपला सुप्रजा निर्मिती हाच आपला प्रामुख्याने आपला उद्देश आहे. अरे मला सांग, खरोखरच म्हणजे खऱ्याच अर्थाने तुला मुलगा झाला किंवा तुला मुलगी झाली आणि जर ती शारीरिक आणि मानसिक अत्यंत सक्षम असेल तर याच्यापेक्षा अजून वेगळं काय पाहिजे आपल्याला इनफर्टाईल राहण्यापेक्षा. सो ओव्हरऑल जो तो एक्सप्लेन केलास आता, जो अप्रोच परत एकदा आपलं प्राणपथाचा जो मूळ मंत्र आहे 360 डिग्रीजचा आपण गायडन्स देतो आहे, तर ह्या सगळ्या तुझं पत्रिका, तुझे आहार, तुझं औषधं आणि तुझं योगा, जे तू केगल एक्सरसाइजसारखे प्रकार सांगितले किंवा दुसरे काही योगासनं असतील जे चक्र बॅलन्सेससाठी असतील, ह्याच्याने निर्मितीला सहाय्य होणार आहे. आणि या सगळ्या अप्रोचनी तू म्हणतो जसं की सुप्रजा, की जे बाळ येईल ते चांगल्या हेल्थ वाईज आणि मेंटल आणि ब्रिलियन्सी ह्याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्याचं वाढ होईल. ॲब्सोल्युटली. अरे तुला अजून एक गमत सांगतो की काळाचं महत्त्व हे कसं आहे किंवा आयुर्वेदामध्ये या गोष्टींना कसं महत्त्व दिलेलं आहे की जिकडनं ॲक्च्युली प्राणपथ संकल्पनेची सुरुवात पण झाली. चरक संहिता या ग्रंथामध्ये उन्माद चिकित्सा किंवा अपस्मार चिकित्सा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की फिट्स येणं वगैरे, तर त्याच्यातनं एक वेगळी संकल्पना ग्रंथकर्त्याने दिलेली आहे. पूर्ण शरीराचे मानवी स्वभावाचं वर्गीकरण हे 8 भागांमध्ये केलेलं आहे. त्याला देवभाग म्हणतात, ऋषीभाग म्हणतात, पितृभाग म्हणतात किंवा यक्षभाग म्हणतात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की तुला छान चोक्याने राहायला आवडतं, तुला सेंट वापरायला आवडतं, हॉटेलात जायला आवडतं, इंडियाला फिरायला, तर तुझी प्रवृत्ती झाली यक्ष प्रवृत्ती. तुला देवप्रवृत्ती, तुला पूजा अर्चाच करायला आवडतं, हे तर तुझी झाली ही ऋषितुल्य प्रकृती. महत्त्व ते नाही आहे. महत्त्व हे आहे की पूर्णपणे आपलं असं समज की आपला जवळजवळ आपलं 6 अब्ज 7 अब्ज आपली लोकसंख्या आहे. या समस्त लोकसंख्येचं वर्गीकरण हे 8 कॅटेगरी मी तुझ्या 8 मेंटल स्टेटसमध्ये करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते योग्य क्रायटेरिया दिले. आता त्याचा ज्योतिषाशी कुठे संबंध येतो? ग्रंथकर्त्यांनी त्या 8 कॅटेगरीजना चांगल्या तिथी आणि वाईट तिथी वाटून दिलेल्या आहेत. आता हे किती सरप्राईजिंग आहे की आता सपोज तुला मी एन्डॉर्स केलं की तुझी कॅटेगरी यक्ष कॅटेगरी फॉर एक्झाम्पल, तर तुझ्यासाठी शुक्ल पक्षातल्या चांगल्या तिथी कुठल्या आणि वाईट तिथी कुठल्या, कृष्ण पक्षातल्या चांगल्या तिथी कुठल्या आणि वाईट तिथी कुठल्या, आणि त्या तिथींना ग्रंथकर्त्यांनी दिलेलं नाव आवेशकाल. आणि जेव्हा निगेटिव्ह गोष्ट आहे, जेव्हा निगेटिव्ह तिथी आहे त्या क्षणाला तू काही गोष्टी करायच्या आहेस किंवा काही गोष्टी तू करायच्या नाही आहेस. आता याचा इथे संबंध काय येतो बघ. जर मी त्याची त्या मुलाची किंवा त्या मुलीची पत्रिका बघितली, त्याच्या मी सायकोलॉजिकल डिसऑर्डरचा पॅटर्न मी डायग्नोज केला की जो मी करू शकतो त्यांच्याशी पत्रिका बघून पण आणि त्यांच्याशी बोलून पण. तो पॅटर्न केल्यानंतर एकूण त्यांना चक्क सांगितले की तुम्ही सहवासाला येण्यापूर्वी या तिथी ॲक्सेप्ट करा किंवा या तिथी टार्गेट करा किंवा या तिथी टार्गेट करू नका.
इट इज डेफिनेटली गुड फॉर देम. पत्रिकेच्या सहाय्याने मी तुला जे म्हणलं ना की ज्योतिषाच्या कंदिलामध्ये मी काळ बघतोय, तर पत्रिका बघून मी त्यांचा काळ बघणार की या काळ किंवा ही तिथी यांच्यासाठी एकत्र येण्यासाठी चांगली आहे. मग ती तिथी निवडायची. मग त्याच वेळेला आधी प्री रिक्विजिट्स, आधी शरीर शुद्धीकरण सारख्या आधी त्यांच्या गोष्टी करून घ्यायच्या. त्याच वेळेला आधी त्यांना उत्तम प्रकारची योगासनं किंवा त्यांना कपालभातीसारख्या गोष्टी सांगून किंवा गोष्टी सांगून त्याची देहशुद्धी आणि बीजशुद्धी करून घ्यायची आणि योग्य काळासाठी योग्य समंत्रक त्यांना एकत्र येण्याला सांगायचं. मला सांगतो सुप्रजा निर्मिती होणार नाही. त्याच्यामुळे दिस इज कॉल्ड अ 360 डिग्री अप्रोच की ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज या चौघांनाही बलवान करण्यासाठी योग आयुर्वेदची मदत घेऊन ज्योतिषाच्या प्रकाशात आपण त्यांना गायडन्स देत आहोत. परफेक्टली पुट. आय थिंक लोकांपर्यंत हे नॉलेज पोचलंच असेल की ह्या मार्गाने आपण एक सक्सेसफुल कन्सेप्शन किंवा जर तुम्हाला इन्फर्टिलिटीचा डायग्नोस्ड कपल्स आहेत ज्यांना ही केसेस आहेत इन्फर्टिलिटीचे, त्यांनी अशा मार्गदर्शनाखाली ट्राय करून एक सक्सेसफुल कन्सेप्शनकडे अप्रोच घेऊ शकतात ते. सो आय एम प्रिटी शुअर की एक एवढ्या डिटेलमध्ये जरी तू जे एक्सप्लेन करतोस तेवढ्या नॉर्मल सामान्य माणसाला त्याचं नॉलेज ॲटलिस्ट एक आलं असेल की मी ह्या पद्धतीने सुद्धा एक ट्राय करून एक अप्रोच घेऊ शकतो. अरे हा अप्रोच तुला सांगतो ना निखिल, अप्रोच आपण घ्यायलाच पाहिजे. आता उदाहरणार्थ मला सांग, तू वर्षातनं एकदा दोनदा जातोस, तुझ्या ब्लड टेस्ट करतोस, माझं B12 कसं आहे, माझं D3 कसं आहे, माझं हे कसं आहे, माझं ते कसं आहे, त्याच्यानुसार तुला काही डिसीज झालेला असतो अशातला काही भाग नाही. यू जस्ट गेट युअर सेल्फ कॉन्फिडंट की ओके माय ऑल पॅरामीटर्स आर फाईन. आपण जे काही करणार आहोत ते अत्यंत डोळस करणार आहोत. कुठल्याही प्रकारच्या तपासण्या करायच्या नाहीत असं काहीही नाही. आपल्याला सगळ्या प्रकारच्या तपासण्या करायच्या आहेत. आपल्याला ऑल काइंड ऑफ द ब्लड टेस्ट करायचे आहेत, ऑल काइंड ऑफ द युरिन टेस्ट करायचे आहेत, सगळ्या सोनोग्राफीज अमुक तमुक सगळंच करायचं आहे. त्यात सगळं डोळस राहायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपण, मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपण आपली पत्रिका दाखवावी, आपल्या पत्रिकेचा एक पॅटर्न बघावा की ह्या पॅटर्ननुसार माझा काय वाताचा पॅटर्न आहे का, पित्ताचा पॅटर्न आहे का, कफाचा पॅटर्न आहे, बरं मला गर्भाशय शुद्ध राहण्यासाठी मी काय करायला पाहिजे किंवा हा काळ घेण्यासाठी मी काय करायला पाहिजे. तर थोडक्यात ज्योतिषाची मदत घेऊन, त्या ज्योतिषकर्त्याची मदत घेऊन तुम्ही त्यांच्याकडनं एक टाईमलाईन्स पण घेऊ शकता की मला फेवरेबल टाईमलाईन्स कुठल्या आहे. त्या टाईमलाईनच्या 6 महिने आधी तुम्ही तुमच्या शरीरशुद्धीच्या प्रक्रिया चालू करू शकता. त्या काळात तुम्ही पंचकर्म करून घेऊ शकता, त्या काळात तुम्ही योगासन चालू करू शकता. सो थोडक्यात तुला जर आत्ता तुझा ब्लड टेस्ट करून जसं आधीची गोष्ट कळणार आहे, तसंच पत्रिका बघून तुला जर साधारण एक 6 महिन्यापूर्वीचा किंवा वर्षभरानंतरचा उत्तम काळ असं एक रफली तुला जर असं कळलं, त्याच्या आधी 6 महिने 8 महिने या सगळ्या तू तुझ्या पूर्वतयाऱ्यांना सुरुवात केलीस तर डेफिनेटली तुझा सक्सेस रेट हा निश्चितपणे वाढणार आहे. डॉक्टर, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही परत एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. आय एम शुअर की ऑडियन्सपर्यंत हे नॉलेज पोचलंच असेल. पण एक क्लोजिंग स्टेटमेंट म्हणून ऑडियन्सला काही टिप्स किंवा कसं ह्या तू जे एक्सप्लेन केलं आहेस त्याला ॲक्च्युअल अप्रोचसाठी बेसिक काही टिप्स तू त्यांना देऊ शकतोस? टिप्स नाही, पण मी एकच विचार त्या दाम्पत्याने मनात ठेवावा असं सांगेन की या विचाराला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. आयुष्याचा आनंद घेता घेता, परत मी मागचंच वाक्य तुला परत सांगतोय की आयुष्याचा आनंद घेता घेता संतती निर्माण होणं यापेक्षा संतती निर्माण करायची आहे या उद्देशाने जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला निर्माण होणारी संतती ही शारीरिक आणि मानसिक जास्त सक्षम असते. आणि त्यासाठीच्या पूर्वतयाऱ्या करणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांनी नुसती संतती चांगली निर्माण होणार नाही तर त्याचा शेवटचा पर्याय म्हणून उत्कृष्ट देशनिर्मिती, भारत निर्मिती यासाठी तुम्ही हातभार लावताय. दॅट इज द ओनली थिंग. म्हणून ज्योतिषाच्या साहाय्याने योग्य काळ बघणे, योग आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने ऋतू, क्षेत्र, अंबुबीज याची शुद्धी करून घेणे आणि सुप्रजा निर्माण करणे हाच आपण उद्देश ठेवायला हवा. थँक्यू वन्स अगेन डॉक्टर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की शेअर करा आणि प्राणपतच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आरोग्यदायी आयुर्वेदिक, योग आणि ज्योतिषाशी संबंधित उपयुक्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा. आम्ही पुढेही तुमच्यासाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि पॉडकास्ट एपिसोड्स घेऊन येत राहू. आमच्या पुढील एपिसोडची नक्की वाट पहा. वेबसाईट, इंस्टाग्राम आणि इतर सर्व तपशील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत. प्राणपत.
प्राचीन ज्ञान, वैयक्तिक मार्ग आणि आधुनिक संतुलन.